मित्रांनो, जर तुमच्या कांदा पिकाला 70 ते 75 दिवस झाले असेल, तर हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी. मागील बरेच दिवसापासून शेतकऱ्यांचे फोन आले, की "सर, आमच्या फुलामध्ये अळी दिसत आहे, तर कोणती फवारणी घ्यावी?" मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपल्या फुलामध्ये आपल्याला साधारणतः म्हणजे 5 ते 10% अळी दिसत आहे, तर आपल्याला कोणतीही फवारणी घ्यायची गरज नाही. कारण आपण जर का फवारणी केली, तर हा जो वेळ राहतो, हा पॉलिनेशनचा वेळ राहतो. आपण जर का एखादं कीटकनाशक फवारलं, त्यामुळे आपल्या पिकावरती अळी येणार मधमाशी येणार नाही. मधमाशी जर काही आली नाही, तर आपलं पॉलिनेशन होणार नाही. आपल्या उत्पादनामध्ये घट होईल. परंतु जर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला 30% ते 35% अळी दिसत आहे, तर आपल्याला फवारणी घ्यायची. फवारणी घ्यायची असेल, तर आपल्याला पसुरा कंपनीचं D3 हे प्रतिपंप 15 लिटरसाठी आपल्याला 20 मिली घ्यायचं आहे किंवा जास्त प्रमाणामध्ये अळी असेल, तर स्पिनोसाइड हे कंटेन असलेलं कोणतं पण एक कीटकनाशक घ्यायचं आहे. फवारणी करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी, की फवारणी आपल्याला संध्याकाळी 4च्या नंतर घ्यायची आहे. कारण मधमाशीचा जो आवरण आपल्या शेतामध्ये असते, ते साधारणतः 12 ते 3 ते 3:30, 4:30 पर्यंतच आपल्या शेतामध्ये राहत असते. त्यानंतर मधमाशी आपल्या पिकामध्ये राहत नाही. म्हणून फवारणी हे संध्याकाळीच घ्यायची. फवारणी घेणे आवश्यक राहते. परंतु केव्हा? जेव्हा 30% ते 40% आपल्या शेतामध्ये अळी असली तरच. मित्रांनो, आपल्या कांद्याला किती दिवस झालेले आहे, हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा.